सीजेपी पक्षाचे अध्यक्ष अभिजित दिपके यांची अचानक तब्येत खालावल्याची बातमी समोर आली आहे। नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान अभिजित दिपके यांची प्रकृती अचानक खालावली। संवाद सुरू असताना त्यांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागल्याने ते कार्यक्रम अर्धवट सोडत घरी परतले। डॉक्टरांची त्यांची वैद्यकीय तपासणी केली असून अभिजित दिपके यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी माध्यमांद्वारे बोलताना माहिती दिली। एक रिपोर्ट पाठवला घरी जातात तुम्ही वर जाऊ द्या सकाळपासून त्यांना थोडंसं मळमळ उलटी सारखं फिलिंग होत होतं। थोडंसं एन्झायटीमुळे आणि थोडेसे असे स्ट्रेसमध्ये असल्यामुळे त्यांना सारखा त्रास वाटत होता। तर थोडं सकाळी 2-3 उलट्या झाल्या त्यांना, थोडंसं एक लूज मोशन पण झालं त्यांना। तर मी त्यांना चेक केलं, थोडंसं बीपी लो होता, तर आपण त्यांना IV वगैरे दिलंय सध्या आणि 5-6 वाजेपर्यंत आराम करण्याचा सल्ला दिला। जर त्याच्यानंतर ब्लड इन्व्हेस्टिगेशन वगैरे जर नाही रिकवर झालं तर मग आपण ब्लड इन्व्हेस्टिगेशन सजेस्ट केलेलं। जर त्याच्यात जर काही वाढलं तर मग आणखी पुढची ट्रीटमेंटचा विचार करूया। त्यांनी टायफॉइडचे सिम्पटम्स सुद्धा सांगितलं, तसं काही शक्यता आहे? हो, त्यांचं ऍक्च्युअली दिल्लीचा रिपोर्ट टायफॉइडचा पॉझिटिव्ह आलेला होता, पण तिथं त्यांनी IgG हे केलं होतं रिपीट, तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह म्हणून दिलं होतं। पण आता त्याला जवळपास 8 दिवसाच्या वर होऊन गेले, तरी पण आपण एक रिपीट टेस्ट करण्याचा विचार करत आहोत सर। कशामुळे झालं असेल? तर काय गॅस्ट्रायटिस आणि मुख्य लक्षण वाटतंय थोडंसं हायपर ऍसिडिटी, आणि त्यामध्ये आपण आता या सध्या तरी तेच विचार करून, कारण फिवर वगैरे काय नाही, फक्त बीपी जो आहे थोडासा 160 वगैरे होतं। ऍडमिट वगैरे करण्याची शक्यता थोडी कमीच वाटते। थोडंसं आहे रिकव्हरी चांगली, 5 वाजेपर्यंत रेस्ट केलं तर होऊन जाईल असं वाटतं। आरामच 5 वाजेपर्यंत रेस्ट करणं। माझं नाव डॉक्टर विशाल लहाने, मोरे चौकामध्ये धन्वंतरी हॉस्पिटल आहे माझं।